प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता वितरण झाला। याच योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी आता 8वा हप्ता अद्याप देखील वितरण झालेला नाही। याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत। या योजनेचा 8वा हप्ता वर्षाकाठी दिल्या जाणाऱ्या योजनेचे दुसरा हप्ता म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये मिळणं आवश्यक होतं। मात्र प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता वितरण झाला, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप देखील वितरण झालेला नाही। यामुळे सरकारला याकडे दुर्लक्ष झाले आहे का किंवा या योजनेचा विसर पडला आहे का, ही योजना चालू राहणार आहे का, असे बरेच सारे प्रश्न या शेतकऱ्यांच्या व लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। खरंच या सरकारला या योजनेचा विसर पडला का काय, फक्त सरकार हे फक्त निवडणुकीपुरतं आणि या निवडणुकीकडेच विशेष लक्ष देत आहे का, यामध्ये चालले असणारे नगरपालिकेचे आणि येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाकडे विशेष लक्ष देते का, फक्त निवडणुकापुरतच हे सरकार मर्यादित आहे का, असे बरेच सारे प्रश्न या शेतकऱ्यांच्या व लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। नेमकं अद्याप देखील डिसेंबर उलटण्याच्या मार्गावर आहे, नोव्हेंबर उलटून गेला आणि डिसेंबर चालू असताना जवळपास 10 ते 15 दिवसांचा कालावधी उलटण्याच्या मार्गावर आहे, तरी देखील आर्थिक तरतूद झालेला नाही आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याचे कुठलेही संकेत निर्माण झालेले नाहीत, तारीख निश्चित करण्यात आलेली नाही। यामुळे हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा विसर पडला का काय, यापुढील ही योजना चालू असणार आहे का, विशेष प्रकारचे प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि सरकारच्या माध्यमातून या योजनेचा कुठलाही अपडेट आणि कुठली तारीख निश्चित करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा यापुढील मिळणारा हप्ता, त्याचबरोबर राज्य शासनाने ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरती चालवली आहे। यामुळे आता यापुढील मिळणारे हप्ते दोन्ही योजनेचे म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे हप्ते आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते ज्यांच्याकडे यापुढील फार्मर आयडी उपलब्ध आहे त्यांनाच यापुढील मिळणारे हप्ते मिळणार आहेत। कारण यापूर्वीच 20वा हप्ता वितरण करत असताना आणि 21वा हप्ता वितरण करत असतानाच ही प्रोसेस चालू करण्यात आली होती आणि 21वा हप्ता वितरण करत असताना काही शेतकऱ्यांना याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे आणि बरेच सारे शेतकरी यापासून वंचित होते आणि फार्मर आयडी काढलेली नव्हती, त्यामुळे यापुढील 21वा हप्ता मिळाला। मात्र आता येणारा 22वा हप्ता हा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा असो किंवा राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा असो, ज्यांच्याकडे फार्मर आयडी उपलब्ध आहेत, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढलेले आहेत त्याच शेतकऱ्यांना यापुढे येणार 22वा हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आणि चालू असणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील ज्यांच्याकडे फार्मर आयडी उपलब्ध आहेत त्यांच्या खात्यावरती वितरण होणार आहे, अशा पद्धतीचे विशेष संकेत निर्माण होत आहेत। आणि यामध्येच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विशेष प्रकारचे अपडेट आले होते आणि चर्चेला उधाण आलं होतं की यामध्ये विशेष बदल करण्यात येणार आहेत आणि या योजनेच्या हप्त्यामध्ये विशेष वाढ करण्यात येणार आहे। याबद्दलचा अद्याप देखील कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही आणि यामध्ये अपडेट आल्याबरोबर आपण या योजनेचा जे काही विशेष अपडेट येतील, जे काही नवीन बदल होतील ते वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अद्याप देखील अपडेट म्हणजे या योजनेची बद्दल माहिती म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर आयडी उपलब्ध आहेत आणि ज्यांची नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे, कारण या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी हे अत्यावश्यक करण्यात आलेले आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे हा हप्ता पुढील मिळणारा हप्ता त्यांना मिळणार नाही। यापासून वंचित राहायचं नसेल तर फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे आणि फार्मर आयडी काढण्यासाठी जास्त काळ लागणार नाही, अगदी 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये हा फार्मर आयडी तयार होतो। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, हीच होती महत्त्वाची अपडेट आणि यापुढील जे काही येणारे अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पुन्हा एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।